ऐका मी काय सांगतो ते ऐका. इथं आपला 14 तारखेच्या बीन फेस्टिवलचा स्टेज टाकलेला आहे आणि त्या स्टेजवरती आपली परवानगी न घेता प्रहार संघटनेनं बॅनर लावलेला रक्तदान आंदोलनाचा, जे आंदोलन राज्यभर मंत्र्यांच्या विरोधात आहे. तेच आंदोलन साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात आंदोलन करतायत. ते आंदोलन कुणाच्या विरोधात करतायत याशी आपल्याला घेणं काय नाही, पण त्या आंदोलनात आपला सहभाग अर्थार्थी काडी मात्र संबंध नाही. पण हा संभ्रम निर्माण होणार आहे की स्टेज RPIचा, बॅनर प्रहार संघटनेचा, म्हणजे शिवेंद्र बाबांच्या विरोधात RPI आणि प्रहार संघटना एकत्र आंदोलन करते का? काय त्या प्रहार संघटनेचा आणि RPIचा संबंध येतोय? एक पोरग पटकन पाठवा, मला बॅनर काढून घ्यायचा, तर बॅनर फाडला जाईल, बॅनर फाडला जाईल. त्यामुळे एक पोरग पटकन पाठवा, तो बॅनर काढून घ्यायचा आपल्याला. प्रहार संघटनेचं माझ्या माहितीप्रमाणे आज काहीतरी प्रहार संघटनेचं राज्यभर आंदोलन आहे आणि 14 मे रोजी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी 14 मेला आदित्य छत्रपती शंभूराजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव म्हणजे बीन फेस्टिवल याची आमची इथं तयारी सुरू आहे. स्टेज घातलेला आहे, मात्र आम्हाला कसलीही कल्पना न देता प्रहार संघटनेचे कोण इथे पदाधिकारी त्यांनी अचानकच बॅनर या स्टेजवरती लावल्यामुळं साताराकरांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे आंदोलन राज्यभर मंत्र्यांच्या दारात आहे. त्याच पद्धतीनं साताऱ्यामध्ये शिवरायांचे 13वे वंशज आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दारात करणार असं त्यांनी घोषित केलं होतं आणि ते रक्तदान आंदोलनाची बॅनर त्यांनी इथं लावलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये संभ्रम असा निर्माण होईल की या आंदोलनामध्ये RPI सहभागी आहे का किंवा हे आंदोलन RPI प्रोटेक्ट करते का. आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून जिल्हावासीयांना स्पष्ट सांगतो, या आंदोलनाशी आमचा अर्थातली काही मात्र संबंध नाही. उलट पक्ष आम्ही पोलिसांना तशी तक्रार देणार आहे. बेकायदेशीर बॅनर ज्यांनी कुणी लावला त्याच्यावरती रितसर कारवाई करण्यात यावी. या आंदोलनाचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दुरान्वयी संबंध नाही याची तमाम सातारकरांनी जागा फिरा हे तुम्ही तिकडे जाऊ तिकडे या असं फिरवा गाडीत नाही बसणार